नमस्कार, आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवत आहोत। तर इथे मी हिरवे वांगे मला मिळाले, जळगावचे स्पेशल वांगे असतात ते भरतासाठी। तर ते मिळाले तर त्याचं मी भरीत करणार आहे। तर इथे मी त्याला वांग्यांना धुवून घेतलेलं आहे आणि तेल लावून आपण भाजून घ्यायचे आहे। तुमच्याकडे अशी जाळी असेल तर त्याच्यावर अशी सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहेत वांगे। तर छान असे कवळे वांगे घ्यायचे, बिया कमी असलेले, आणि पूर्ण वांग चेक करून घ्यायचं की कुठे कीड वगैरे लागलेली आहे की नाही। तर बघा, अशा पद्धतीने वांगे आता छान भाजून झालेले आहेत। तर थोडं थंड झाल्यानंतर त्याचा साल काढून घ्यायचा आहे आणि मॅश करून घ्यायचं आहे। तर जास्त निबर वांगे असतील, म्हणजे बिया जास्त जाड असतील तर त्या काढून घ्यायच्या, पण हे वांगे खूप कवळे आहेत तर मी तसेच पूर्ण वापरलेले आहेत। तर आता साल काढून मॅश करून घ्यायचं आहे छान। तर वांगे खूप छान कवळे आहेत, बियासुद्धा अगदी कवळ्या बिया आहेत, त्याच्यामुळे मी ते मॅश करून घेणार आहे वांगे। आणि देठसुद्धा कापून घेतलेलं आहे। तर तुम्ही मॅशरच्या साहाय्याने मॅश करू शकता की हाताने कुस्करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने वांगे तयार आहेत भाजून, त्याचं आपण मॅश करून घेतलेले आहेत। वांगी छान कवळी असतात ना, तर त्याला नॅचरल तेल सुटत असतं। तरी पण आपण या भरतासाठी थोडं तेल जास्तच वापरायचं, छान लागतं। तर इथे आवडीप्रमाणे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत, ते भाजून घ्यायचे आहेत। त्यासोबत जिरे आणि मोहरी टाकायची आहे। फोडणी छान झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला, किंवा आपण पातळ लांब उभे सुद्धा चिरून घेऊ शकता। ते मी लांब उभा चिरलेला आहे कांदा। तर कांदासुद्धा छान परतून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आपल्या आवडीनुसार आणि तिखटपणानुसार मिरच्यांचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक ठेचून घेतलेला आहे आणि ते फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे। खोबरं आणि शेंगदाणे छान खमंग परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान लागते टेस्ट। किंवा तुम्ही वेगळ्या डिशमध्ये काढून नंतर फोडणी तयार झाल्यावरती वरून सुद्धा हे तळलेले शेंगदाणे आणि खोबरं टाकू शकतात सजावटीसाठी आणि वरून खाण्यासाठी। तर मी इथे फोडणीमध्येच राहू देणार आहे शेंगदाणे, कारण की आपण छान तळून घेतलेत, खरपूस तळलेले आहेत। आता आपण कांदासुद्धा छान परतून घ्यायचा आणि हिरवी मिरचीचा ठेचा, म्हणजे त्याच्यामध्ये लसूण अद्रक आपण कुटून घेतलेलं आहे, ठेचून घेतले, ते पण आपण कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। कांदा नरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव टीस्पून आपण हळद टाकायची, कारण की ते वांगेचं भरीत आहे हे थोड्याच प्रमाणात आहे। तर पाव टीस्पून आपण हळद घेतलेली आणि ती पण परतून घ्यायची। आणि आपण जे मॅश करून घेतलेले वांगे त्याचं आहे, मॅश केलेले वांगे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतवायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये। आणि एक 5 मिनिटासाठी वाफ भरू द्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची चिरलेली छान। तर जास्त कोथिंबीर टाकली तरी खूप छान चव लागते। तर छान आता मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवरती वाफ भरू द्यायची। मस्तपैकी खमंग असं खानदेशी पद्धतीने भरीत तयार होतं। त्यासोबत तुम्ही भाकरी, पोळी काही खाऊ शकतात, खूप छान लागतं। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।